हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय चॅनल ब्रिलियंट अकॅडमी. तर मित्रांनो, आपण जी स्कॉलरशिपची सिरीज सुरू केली आहे त्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये संख्येची विस्तारित मांडणी घेतलेली आहे. आता त्यावरचे महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. ओके, आता बघा, पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. आता बघा प्रश्न बघा, 73,928 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. बघा, तुम्ही आठवा, मी तुम्हाला विस्तारित रूपात लिहायला दोन पद्धतीने शिकवलेलं आहे. ओके, चला आपण आता सोडवून बघूया. पहिलं विस्तारित रूप. बघ, आता हे मी तुम्हाला दोघं पद्धतीने का म्हणून सांगते. बघा, आता तुम्हाला स्कॉलरशिपला प्रश्न येतात ऑप्शनल, तर त्यामध्ये ऑप्शन मध्ये यापैकी आता मी जर तुम्हाला एकच शिकवलं ऑप्शन मध्ये नेमकं ते नसलं आणि दुसरं असलं, म्हणून आपण दोघांकडे लक्ष देणार आहोत. ओके, तर आता ही संख्या आहे, ती विस्तारित रूपात लिहायला मी आता तुम्हाला दोन पद्धतीने कसं शिकवलंय. बघा, आता पहिले संख्येचं स्थान बघूया. ओके, आता आपण संख्येचे स्थान 8 एकक स्थानी, 2 दशक स्थानी, 9 शतक स्थानी, 3 हजार स्थानी आणि 7 दशहजार किंवा दशसहस्त्र स्थानी. ओके, ठीक आहे. तुम्हाला ही स्थानं पण मी सांगितलेली, आता ती तुम्ही अभ्यासली आहेत. तर आपण पुढे बघूया. तर आपल्याला काय करायचंय, 7 हा अंक घेतला, सरळ सरळ एक साध्या पद्धतीत सांगायच्या, म्हणजे त्याच्या पुढे किती अंक आहे, 1 2 3 4. 7वर आपण किती शून्य घेतले, 1 2 3 4, प्लस केलं, पुढचा अंक घ्या. तर 7वर 4 शून्य का, 70,000. ओके, कारण 7 हा दशहजार किंवा दशसहस्त्र स्थानाला आहे, त्याच्यामुळं तो 70,000 होईल. आता 3, पुढचा 3 घेतला. तुम्हाला साधी पद्धत बघायची तर त्याच्या पुढचे स्थान मोजायचे, किती स्थान आहे, 3च्या पुढे अजून 1 2 3, म्हणजे म्हणून आपण 3वर 3 शून्य घेणार आहोत. 3 कोणत्या स्थानाला आहे बरं, हजार स्थानाला. ओके, ठीक आहे. 9, पुढची संख्या 9, तिच्या पुढे किती घर, 1 2, म्हणून तिच्यावर 2 शून्य, अधिक हे 2, तिच्यावर किती 1 शून्य, कारण दशक स्थानी आहे, आणि 8 एकक स्थानी, म्हणून त्याच्यासोबत कोणी नाही. ओके, ठीक आहे. हे एक पद्धत झाली. अजून मी तुम्हाला आणखी एक पद्धत शिकवलेली गुणाकाराची. ओके, आता ज्या त्या स्थानच्या मी तुम्हाला काय सांगितलं, स्थानिक किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर गुणाकार करायचं ज्या त्या स्थानच्या आपण म्हणतो त्याला स्थानिक किमतीने. स्थानिक किंमत काढण्यासाठी ज्या त्या स्थानच्या किमतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे. जसं का मी तुम्हाला एक सांगते, आता 7 गुणेला, आता 7 कोणत्या स्थानाला आहे, दशहजार म्हणजे 10,000, 7 गुणेला 10,000. ओके, सिंपल. अधिका 3 कोणत्या स्थानाला आहे, हजार स्थानाला, म्हणून 3ला कोणत्या संख्येने गुणायचं, तर हजारने. ओके, अधिका पुढची संख्या 9 कोणत्या स्थानाला, शतक स्थानाला, शतक म्हणजे 100, म्हणून 9ला 100ने गुणायचं. अधिका पुढची संख्या 2 कोणत्या स्थानाला, दशक स्थानाला, म्हणून 2ला 10ने गुणायचं. पुढची संख्या अधिक 8 कोणत्या स्थानाला, एकक स्थानाला, म्हणून याला 8ला 1ने गुणायचं. ओके, ही झालं दुसरं. ओके, विस्तारित रूपात आता ही संख्या आपण दोन प्रकारे मांडली, एक ही. ही सोपी पद्धत आहे, ही तुम्ही अगदी पहिली, मला वाटतं 2री पासून शिकत आलेला आहात. ओके, आणि ही झाली आपण या आता नवीन शिकलेली पद्धत. ओके, तर ह्या दोघ्या पद्धती योग्य आहे. ऑप्शनल प्रश्न असतात, त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये कोणतं आहे ते व्यवस्थित बघायचं. ओके, चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न आहे, 22,500 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. आता बघा, तुम्ही 22 विसरून जायचं. आता काय करायचं, 22,000. 22 वर आपल्याला शून्य किती, 1 2 3, झालं 22,000. आता साडे या शब्दाचा अर्थ काय झाला, साडे मीन्स हाफ. ओके, हाफ, किंवा आपण त्याला म्हणतो अर्धा. मग आता अर्धा कशाचा, तर हजारचा अर्धा. मग हजारचा अर्धा काय होतो आपला, तर आपण लगेच सांगतो की हजारचा अर्धा आपला होतो 500. ओके, मग आता या 22,000 अधिक 500 बेरीज करायची.
शून्याचं शून्य, शून्याचं शून्य, हे 5 आणि 2चे 2, 2चे 2 म्हणजे 22,500. किंमत काय मिळाली आपल्याला? 22,500. आता विस्तारित रूपात करा. आता विस्तारित रूपात तुम्ही दोघं पद्धतीने तुम्हाला हवे तसे करू शकतो. चला आपण दुसऱ्या पद्धतीने, गुणाकाराच्या पद्धतीने करूया. आता हा 2 घेतला, कोणत्या स्थानाला आहे? 10,000 स्थानाला, 10,000 स्थानाला. मग गुणेला किती? 10,000. ओके. अधिका दुसरा पुढचा नंबर, पुढचा 2 घेतला, कोणत्या स्थानाला आहे? 1000 स्थानाला. गुणेला किती घेतलंय? 1000 प्लस पुढे घेतला 5, कोणत्या स्थानाला आहे? शतक स्थानाला. म्हणून काय घेतले आपण? 100. 5 गुणेला 100 अधिका. आता बघा पुढे आहे 0. आता मित्रांनो 0 हा आहे दशक स्थानाला. आता या शून्याला तुम्ही जरी 10 ने गुणलं तरी उत्तर काय येणार आहे? 0. 10 0 0. बरं तुमच्या, चला पुढे तरी करून बघूया. आता हा 0 एकक स्थानचा, तो पण 0च आहे. त्या शून्याला पण तुम्ही एकाने गुणलं तरी किंमत काय येणार आहे? 1 0 0. म्हणून मित्रांनो हे दोघं आता जे शून्याचे घर आहे ते नाही लिहिले आपण तरी चालत असतं. ओके, तुम्ही एवढंही लिहिलं तरी संख्या वाचन तेच असतं की 22,500. कारण पुढे काही संख्या नाही, आपण 500 वर थांबलो. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे 9 दशक अधिक 4 एकक अधिक 3 सहस्त्र. बघा आता आपण ज्या त्या खाली पहिले संख्या लिहिल्या. 9 दशक म्हणजे काय? दशक म्हणजे काय? 10. आपण आता वर बघितलं म्हणजे कसं? 9 गुणेला 10 म्हणजे संख्या काय मिळाली आपल्याला? 90. बघा आता 4 एकक, 4 गुणेला 1, 4 एके 4, संख्या काय मिळाली? 4. 3 सहस्त्र, 3 सहस्त्र म्हणजे 1000. ओके, मग 1000, 3 ला 1000 ने गुणलं, संख्या काय मिळाली आपल्याला? 3000. ओके, आता यांची काय आहे? बेरीज आहे. आता बघा बेरीज करताना स्थान बरोबर मांडायचे, एकक दशक शतक हजार. ओके, 4 अंकी, तर आपण 4 स्थान मांडूया. एकक दशक शतक हजार. बघा आता तुम्ही कोणतीही संख्या घेतली तर ती स्थानानुसार, 90 काय आहे? दशक. ओके, ठीक आहे. चला मग दशक स्थानाला 90. ओके, 4 काय आहे? एकक, म्हणजे ती एकक स्थानामध्येच येईल फक्त. ओके, आता 3 सहस्त्र मीन्स 3 आता 1000 स्थानापासून 3 आणि 3च्या पुढे 1 2 आणि हे 3. करा बेरीज. 0 4 0 किती आले? 4 0 9, यांची बेरीज किती आली? 9. आता इथं 0च आहे, फक्त 0 खाली आणायचा आणि 3. उत्तर काय मिळालं आपल्याला? 3094. ओके, यांचं उत्तर काय? 3094. हे कळालं? ओके, पुन्हा खाली याच प्रकारचा प्रश्न आहे. चला बघूया. आता बघा हा प्रश्न कसा? 18 दशक अधिक 18 शतक अधिक 18 सहस्त्र बरोबर किती असेल? ओके, ठीक आहे. आता 18 दशक म्हणजे आपण वर केलं 18, दशक म्हणजे 10 गुणेला 10, 18 गुणेला 10. आता हा गुणाकार करणं खूप सोपं असतं. मी मागे पण तुम्हाला सांगितलं. अशा गुणाकारामध्ये काय करायचं? 0 ऍज इट इज लिहून घ्यायचा आणि 18 एके 18 म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? 180. ठीक आहे. आता 18 शतक, शतक म्हणजे 100, 18 गुणेला 100. परत तसाच गुणाकार, 2 0 ऍज इट इज लिहून घ्यायचे. पुन्हा 18 एके 18, उत्तर काय मिळालं? 1800. पुढची संख्या 18 सहस्त्र, 18 लिहायचं, सहस्त्र म्हणजे 1000, 18 ला 1000 ने गुणायचंय. हा पण गुणाकार तसाच सोपा. हे 3 0 ऍज इट इज लिहायचे आणि 18 एके 18, आपल्याला संख्या काय मिळाली इथं? 18,000. ठीक आहे. आता आपल्याला यांची बेरीज सांगितली, पुन्हा तेच बघा, एकक दशक शतक आणि हजार स्थान. ओके, 1000 नी सहस्त्र किंवा 1000 काही म्हणू शकतो आपण. आता 180 किती अंकी संख्या झाली? 3 अंकी.
म्हणून ती कुठं लिहू आपण, हे बघा 3 अंक शेवटचे, 180, 1800, सॉरी मला वाटतं दशसहस्त्र सुद्धा आपण स्थान मांडूया. ओके, तर 1800 बघा, 18,000, 1 8 आणि 3 0. ओके, आले. यांची करूया बेरीज. सगळे शून्य शून्यांची बेरीज 0. 8 0 0 8, 1 8 0 9, 8 आणि 1 9 आणि हा 1. तर याचं उत्तर काय आलं आपल्याला, 19,980. तर अशा प्रकारे आपण स्थानिक किमतीची ही महत्वाची प्रश्न घेतले. ओके, आता अशाच छान छान व्हिडिओसाठी आणि असेच छान छान प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही आपल्या ब्रिलियंट अकॅडमी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.